शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाठ क्रमांक 14 आप्पाजींचे चातुर्य या पाठाविषयी अधिक माहिती पाहत असताना मागच्या तासाला आपण थोडक्यात पाठाला सुरुवात केलेलं आहे आणि आप्पाजींची जी काही चातुर्य असेल ते म्हणजे कलिंगच्या राजाला कशा प्रकारे समजलं, त्या म्हणजेच जे काही गाडीवान असेल त्याला कोबी जे काही बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेवरती माती टाकून कोबीच्या बिया पेरण्यासाठी सांगून अशा प्रकारे कलिंग राजा पर्यंत ती कोबी कशा प्रकारे पोहोचवता येईल हे आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे. मग त्यावरती राजा संतुष्ट झाला नाही. मग त्याला आप्पाजींचं अजून थोडंसं चातुर्य पाहायचं होतं. म्हणून आप्पाजींची चतुराई पाहण्यासाठी राजाने आणखीन एक म्हणजेच त्याच्यावरती प्रयोग करावा असं राजाला वाटतं. म्हणून आणखीन एक प्रयोग त्याच्यावरती राजा काय करतात ते पाहूयात. आप्पाजी खरंच चतुर आहे का हे पाहावं म्हणून आणखीन एकदा परीक्षा पाहावं म्हणून म्हणजे कलिंगच्या राजाला असं वाटतं. पहा, आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. आप्पाजी हुशार आहेत का, कुशाग्र बुद्धिमत्ता आहे का हे पाहण्यासाठी म्हणून आणखीन एकदा आपण परीक्षा पाहूया असे विचार कलिंगच्या राजाला येतं. त्याने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले. मग चातुर्य पाहण्यासाठी म्हणून कलिंगच्या राजाने काय केलं, एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती घेऊन मागवल्या. या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातील एक मूर्ती निकृष्ट आणि दुसरी मध्यम दर्जाची आहे, तिसरी उत्कृष्ट आहे. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. मग एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये राजाने सांगितलं की या ठिकाणी मी तुम्हाला 3 मूर्त्या आणलेल्या आहेत, समोर ठेवलेल्या आहेत. त्यापैकी कोणती मूर्ती उत्कृष्ट आहे, कोणती मूर्ती निकृष्ट आहे आणि उत्तम दर्जाची आहे हे तुम्ही मला सांगू शकता असं राजाने सांगितल्याबरोबर त्या सभेमध्ये असणारे जे काही हुशार पंडित विद्वान होते त्यांना देखील काही समजेना की राजाने अशा प्रकारे प्रश्न केलेला आहे. मग या 3ही मूर्तीतील उत्कृष्ट मध्यम कोणतं आहे ते कसं ठरवायचं हे प्रत्येक व्यक्ती विचार करू लागली, परंतु त्यांना काही युक्ती सुचेना. मग 3ही मूर्ती समान आहेत, परंतु त्यातील उत्कृष्ट कोणतं हे काही कोणालाही समजेना. मग अशाच प्रकारे विचार करत असतानाच राजाला कोण उत्तर देतं हे अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी कोणीही उत्तर दिलं नाही. मग पुढे काय होतं पहा, त्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. मग त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये बसलेले इतर लोकही हुशार होते, मग त्यापैकी कोणालाही त्याचं उत्तर येईना. आप्पाजी म्हणाले, मी सांगतो फरक. मग आप्पाजी हुशार होते, चतुर होते, कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, म्हणून ते काय म्हणाले, मी सांगतो या 3ही मूर्तीतील फरक असं आप्पाजी म्हणाले. त्यांनी एक लवचिक तार घेतली. मग मूर्ती उत्कृष्ट कशा प्रकारे आहे, निकृष्ट आहे हे पाहण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, एक लवचिक तार घेतलेली आहे, ती एका मूर्तीच्या कानात घातली. मग ती तार त्या 3ही मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. मग ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. आप्पाजी म्हणाले, ही निकृष्ट मूर्ती. म्हणजेच सुरुवातीच्या मूर्तीवरती प्रयोग केला आप्पाजीने की ती तार मूर्तीच्या कानातून घातली आणि ती तार मूर्तीच्या तोंडातून आली, म्हणून ती मूर्ती निकृष्ट दर्जाची असं आप्पाजी सांगितले. नंतर आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. नंतर तीच तार दुसरी एक मूर्ती होती त्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. म्हणजेच ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातल्यानंतर दुसऱ्या कानातून ती बाहेर आली. आप्पाजी म्हणाले, ही मध्यम दर्जाची मूर्ती. म्हणजे ही जी काही मूर्ती असेल तर ती मध्यम दर्जाची आहे. अशाच प्रकारचा प्रयोग आप्पाजींनी तिसऱ्या मूर्तीवरही केला. तिसरी मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती. म्हणजे अशा प्रकारे आप्पाजीने एक लवचिक तार घेतली आणि ती तार घेऊन अशा प्रकारे 3ही मूर्तीवरती प्रयोग केला. सुरुवातीच्या मूर्तीच्या कानात घातलेली तार ती तोंडातून बाहेर आली, म्हणून ती निकृष्ट दर्जाची मूर्ती. त्यानंतर दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर आली, म्हणून ती मध्यम दर्जाची. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेली तार कोठूनच बाहेर आलेली नाही, म्हणून ती जी काही मूर्ती असेल तर ती उत्तम दर्जाची मूर्ती आहे असं आप्पाजी सांगितले. म्हणजे अशा प्रकारे 3ही मूर्तीचं विशेष आप्पाजी राजाला सांगितले. कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे, कोणती मूर्ती निकृष्ट आहे, कोणती मूर्ती मध्यम दर्जाची आहे हे आप्पाजीने राजांना सांगितले. मग पुढे काय होतं पहा, आप्पाजीने कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. म्हणजेच
आप्पाजींनी उत्तर दिलं कलिंगच्या राजाने जे काही टाकलेले प्रश्न होते. आपण मागवलेले मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. राजे, तुम्ही 3 मूर्ती मागवलात, त्यापैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार ती मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती, म्हणजेच त्या मूर्तीचा काहीच उपयोग नाही. मानवी जीवनामध्ये कसा उपयोग होतो पहा. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्यांचा खरेखोटापणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही, हे या मूर्तीचा असा अर्थ होतो. म्हणजेच एखादी व्यक्ती अफवा ऐकली आणि ती अफवा ऐकून ते खरे आहे का खोटं आहे का हे काहीही न पाहता ती दुसऱ्यासमोर तसंच सांगू लागली, म्हणजेच अशा प्रकारची चुकीची माहिती देखील समाजापर्यंत पोहोचू शकते. म्हणून समाजामध्ये असे जे काही लोक आहेत, अफवा फक्त ऐकतात, सत्य आहे का नाही ते काही पडताळून न पाहता दुसऱ्यांसमोर सांगतात, त्या अशा प्रकारची लोक समाजामध्ये आहेत. त्या लोकांचा समाजाला कोणत्याच प्रकारचा उपयोग होत नाही. म्हणजेच हे पहिल्या मूर्तीसारखे काही लोक समाजामध्ये आहेत, म्हणजेच त्यांचा उपयोग होत नाही, म्हणून ते काही लोक देखील निकृष्ट दर्जाचे आहेत. म्हणून आप्पाजी असं सांगितले. दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. मग दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर पडली, मग ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली. म्हणजे आप्पाजी सांगतात की त्याप्रमाणे समाजात देखील लोक आहेत की एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने ती सोडून देतात. त्यात समाजाचे हित होत नाही आणि नुकसानही होत नाही, हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. म्हणजे समाजामध्ये असे काही लोक आहेत जे लोक अफवा ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात, ते समाजात कोणालाही सांगत नाही, त्यामुळे समाजाचं हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. अशा प्रकारचे लोक समाजामध्ये आहेत असं आप्पाजींना, म्हणजेच आप्पाजी राजांना सांगितले. मग अशा प्रकारे सांगत असताना दोनही मूर्तीबद्दल माहिती आणि समाजातील 2 प्रकारचे लोक आहेत हे आप्पाजी राजांना समजावून सांगत होते. मग आता उत्कृष्ट दर्जाचे लोक कसे आहेत हे आता पुढे दिलेलं आहे पहा. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडकून राहिली. म्हणजे तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार ते कोठूनच बाहेर आली नाही. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती आहे. म्हणजे ही मूर्ती चांगली आहे. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही. म्हणजे एखादी गोष्ट अफवा ऐकली तर ती तिसरी व्यक्ती अशी असते की लगेच दुसऱ्याला सांगतही नाही आणि ऐकल्यानंतर शांत पण बसत नाही. म्हणजेच काय करते, दुसऱ्यांनाही सांगत नाही, तर तिचा खरेखोटापणा पडताळून पाहते. म्हणजे खरं आहे का खोटं आहे हे खात्री करून पाहिल्यानंतरच ती बातमी व्यक्ती दुसऱ्याला सांगते. आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही. म्हणजे समाजात काही असे लोक आहेत जे लोक फक्त ऐकून सोडून देतात, तर काही लोक ऐकून जसंच्या तसं सांगून टाकतात. तर समाजात तिसऱ्या लोक असेही आहेत जे लोक ऐकतात, खरे आहे की नाही खोटं आहे की नाही याची खात्री पडताळून पाहतात, मगच ते पुरावा असेल तरच ते दुसऱ्याला सांगू शकतात. सांगणारे लोक असतात. तो माणूस उत्तम, हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होय. म्हणजे तिसऱ्या मूर्तीचा अर्थ हा असा आहे की समाजात असे उत्तम प्रतीचे लोक देखील आहेत असं आप्पाजी सांगतात. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी तिन्ही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. म्हणजेच आप्पाजींना 3ही प्रश्नांचे उत्तर मिळाले. 3ही मूर्ती उत्कृष्ट, मध्यम, उत्तम कसे आहे हे सांगितल्यानंतर राजाला देखील थोडंसं समाधान वाटलं, संतुष्ट वाटलं. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. म्हणजेच त्यांनी खरंच आप्पाजी देखील हुशार आहेत आणि कृष्णदेवराय देखील हुशार आहेत म्हणून दोघांचेही अभिनंदन केले. म्हणजे अशा प्रकारे आप्पाजींचे चातुर्य या पाठामध्ये आप्पाजी जे काही चतुर आहेत त्यांची चतुराई पाहण्यासाठी कलिंगच्या राजाने जे काही प्रयोग केलेले होते ते 2ही प्रयोग यशस्वी झाले. सुरुवातीला जे काही कोबीचं आस्वाद घ्यायचं असेल तर त्यासाठी ताजी कोबी राजापर्यंत कशाप्रकारे आणून पोहोचवलं. त्यानंतर आप्पाजी चतुर आहेत का नाही हे पाहण्यासाठी मूर्तीवरून 3 प्रकारची मूर्ती आणले एकसारखे आणि त्यातून समाजातील लोकांचं देखील त्यांनी प्रत्यक्ष अनुभव कशाप्रकारे दिला. म्हणजे अशा प्रकारे आप्पाजींचे चातुर्य जे काही असेल, चतुराई असेल ते या पाठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न विलास गीते यांनी केलेला आहे. इथंपर्यंत आज आपण हा पाठ पाहिलेला आहे. यानंतर पुढचा जो काही पाठ असेल तर आपण तो नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.